कितवीला आहे? 7वी. मग तुम्हाला हे माहिती आहे का सांगा? म्हणजे आरसा काय होतं याच्यात? म्हणजे म्हणजे आरपार जात नाही. हां, मागे परत येते लाईट. ठीक आहे, याला काय म्हणतात? रिफ्लेक्शन. ठीक आहे, इंग्लिशमध्ये याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. नाही, आता काय असतं रिफ्लेक्शनमध्ये? रिफ्लेक्शन म्हणजे एक लॉ शिकवले तुम्हाला, लॉज ऑफ रिफ्लेक्शन म्हणून काही असं काही झालेलं आहे. ठीक आहे. काय असतं की जेव्हा अशी लाईट एखाद्या ऑब्जेक्टला लागते आणि ती ट्रॅव्हल होते बॅक, तेव्हा काही नियम असतात त्याचे. ती काही नियम पालन करते जेव्हा ती ट्रॅव्हल करते. म्हणजे आता सपोज मी माझा हा अँगल बदलला तर काय होतं? माझा जो रिफ्लेक्शनचा अँगल आहे ना तो पण बदलतोय. जसा मी माझा अँगल ऑफ इन्सिडन्स बदलतोय तसा माझा अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा बदलतोय. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन जर केस असेल रिफ्लेक्शनची. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे काय म्हणजे मधून काय होतंय का? प्रकाश मधून काय होतंय? हां, रिफ्रॅक्शन म्हणतात या फेनॉमेनॉनला. की जेव्हा लाईट या ब्लॉकमधनं ट्रॅव्हल करते तेव्हा ती तिची डायरेक्शन बदलते त्या ब्लॉकच्या मटेरियलमुळे. ठीक आहे. आणि ह्या फेनॉमेनॉनला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. नाव आता ह्या ज्या रिफ्रॅक्शन्स आहेत हा शेप ओळखीचा आहे का तुम्हाला? माहिती आहे का? याला म्हणतात कॉन्व्हेक्स. ठीक आहे. काय होतंय? मी जर ही लेन्स ठेवली काय होतं? बरोबर, लाईट एकत्र आली. ठीक आहे, एका पॉइंटवर कॉन्व्हर्ज झाली. याला म्हणतात कॉन्व्हेक्स लेन्स. आणि लाईट एका पॉइंटवर कॉन्व्हर्ज झाली तुमची, त्यामुळं याला म्हणतात कॉन्व्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, कॉन्व्हर्जिंग लेन्स. आता तेच मी जर लेन्स बदलली, ही लावली, आता काय झालं? म्हणजे अंतर जास्त वाढले, दूर स्प्रेड झाली, लाईट पसरली. ठीक आहे. आणि ती कुठे येऊन मिळाली? हे बघा, दिसतं काय बारीक? इथं तुमची इमेज फॉर्म झाली. ठीक आहे. आता ही अशी जी इमेज फॉर्म होते त्याला म्हणतात व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. आणि ही जी इमेज असते ती जसा ऑब्जेक्ट उभा आहे किंवा जसा ऑब्जेक्ट त्याला दिसतोय तशीच इमेज तुला मिळणार. ठीक आहे, तशीच इमेज तुम्हाला मिळणार सगळ्यांना. ठीक आहे. नाव आता आपण डोळ्यांबद्दल बोलू जरा. काय असतं आपल्या डोळ्यात? लेन्स असते. कोणती? कॉन्व्हेक्स लेन्स असते. ठीक आहे. आता काय होतं? हा असतो डोळ्याचा पडदा. याला इंग्लिशमध्ये रेटिना म्हणतात. काय होतं याच्यामध्ये की जर तुझी इमेज अशी फॉर्म झाली, असं ही कंडिशन आहे नॉर्मल आयची. नॉर्मल आय म्हणजे तुझे डोळे चांगले. ठीक आहे, चष्मा नाही. आता जर कंडिशन अशी झाली की तुमचे हे जे डोळे, तुमची ही जी लेन्स आहे ती इमेज तुमची हे इथंच कॉन्व्हर्ज करते, पॉइंट्स रेजला इथंच कॉन्व्हर्ज करते, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लांबचं दिसत नाही. मग त्याला करेक्ट करण्यासाठी काय तुम्ही डॉक्टरकडे जाता. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर तुला एक चष्मा घालणार आणि त्या चष्म्यामध्ये काय करतात? ग्लास टाकतात वेगवेगळे. ठीक आहे. आणि ते विचारतात ग्लास टाकून की आता दिसतंय का, आता दिसतंय का, आता दिसतंय का. ते काय करत असतात की
वेगवेगळ्या फोकल लेंथची जी लेन्स आहे ती ते यूज करतात. ठीक आहे. मग आता हा जो डिफेक्ट आहे तो कसा करेक्ट होईल? मी आता ही लेन्स अशी लावली. आता बघा इमेज इथं फॉर्म झाली की नाही? तर आता दिसायला लागेल. ठीक आहे, क्लिअर दिसायला लागेल. तर ह्या डिफेक्टला, असा जो डिफेक्ट आहे त्याला काय म्हणतात? मायोपिया. हां, आणि त्याचं दुसरं नाव आहे फार सायटेडनेस. ठीक आहे. आता जर कंडिशन अशी झाली की इमेज जी आहे ती मागे फॉर्म झाली तुझ्या पडद्याच्या. ठीक आहे. मग याचा अर्थ असा की जवळचं दिसत नाही. ठीक आहे. मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? मी एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतली आणि त्याला फोकस केलं. कुठं? तुमच्या रेटिनावर. आता तुझा हा जो डोळा आहे त्या पडद्यावर पडायला लागली इमेज. कॉन्व्हेक्स लेन्स लावलाय, आता जवळचं दिसतं. तर ह्या पद्धतीने तुझा जो डिफेक्ट होता डोळ्यातला तो नीट झाला. ओके, समजलं? थँक्यू.